तो त्यांचा प्रश्न आहे, काय करायचं काय नाही. परंतु असं आहे की मागे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी दाखवलेल्या होत्या, त्या त्रुटी जर आता माननीय सुक्रे साहेबांच्या समितीने दूर केल्या असतील आणि त्याच्या दूर करून नवीन कायदा पारित करून जर अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला दिलं तर पुन्हा ते कोर्टामध्ये टिकवण्याचा सरकारची जबाबदारी राहील. आणि सरकार ती जबाबदारी वारंवार घेत आहे की न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणतात आहे. आणि मग तशा प्रकारचं जर झालं आणि ते पुढे भविष्यात टिकलं तर आम्ही त्या आरक्षणाचं स्वागत करू. आज सरकार कशा पद्धतीने मार्ग काढू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मार्ग तोच आहे की ACBC या अंतर्गत अतिरिक्त आरक्षण देऊन ते न्यायालयामध्ये टिकविण्याची जबाबदारी जर सरकार घेत असेल तर ते आरक्षण दिल्यात आमच्या OBC समाजाचा काही विरोध राहणार नाही. तो आरक्षण न्यायालयात टिकवून ते सरकारची जबाबदारी आहे. मी सांगितलं तुम्हाला की आणि ती सरकार जबाबदारी घेऊन राहिलेली. वारंवार सरकार सांगते आहे की न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. 3 उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सल्लागार समिती म्हणून बसवलेले आहे. आणि सध्याचे जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा निवृत्त न्यायमूर्ती सुक्रेसाहेब अनुभवी न्यायमूर्ती आहे. या सर्वांनी मिळून जो तो अहवाल तयार केला असेल तो न्यायालयाने ज्या काही त्रुटी मागे काढलेल्या होत्या त्या दूर करून तयार केलेला असावा असा अंदाज आहे.